आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत संभाजी ब्रिगेडने 4 हुतात्मा पुतळ्यासमोर आंदोलन केलं। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 4 हुतात्मा चौकात येईल राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि भंडारा उधळून संभाजी विरोधात वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला। अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीकरता काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचं काम पडळकर करीत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आला। चोराचं करायचं काय? खाली मुंडीवर. पडळकर करायचं काय? खाली मुंडीवर पाय. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. जय बिरोबा. जय बिरोबा. खाली मुंडीवर पाय. या मंगळसूत्र चोराचं करायचं काय? खाली मुंडीवर चोर है. अरे गली गली में शोर है, गोपी मंगलसूत्र चोर है. नेमका पत्ता कडवा है. पडवा है। गेल्या 2 दिवसापूर्वी सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या विरुद्ध काहीतरी गरज ओकली होती आणि काल सोलापूरात आले असता त्यांनी संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केली। तर गोपीनाथ पडळकर हे एक आमदार आहेत, मला असं वाटत नाही की ते आमदारच्या लायकीचे आहेत, कारण गल्लीतला लीडर कसा असतो तसं त्यांचे वक्तव्य आहे। त्यांना संस्कृती सुसभ्यतापणा त्यांच्यात दिसून येत नाही। एखादा ज्येष्ठ नेता असू दे किंवा महिला असू दे त्यांच्यावर अश्लील भाषेमध्ये गरज ओकणं एवढंच काम याचं आहे। मुळात पडळकर यांना संभाजी ब्रिगेड ही कळलीच नाही। त्यांनी म्हटलं की जातीय दंगली भडकवणं हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे। पडळकर हे फक्त तुझं काम आहे की वंजारी मराठा, मराठा धनगर, मराठा ओबीसीमध्ये वाद लावण्याचं काम आणि आपल्या या सनातनी चाटुगिरी करण्याचं काम तू पडळकर करत आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, शिरीष जगदाळे, गणेश कदम, शेखर कंटीकर, सिद्धाराम सावळे, सतीश वावरे, अभिषेक जाहीरदार, संतोष सुरवसे, जयश्री जाधव, सुनीता घंटे, मनीषा कोळी आदी उपस्थित होते।